काही वर्षांपूर्वी आपण छपाक चित्रपट पाहिला, ज्यात दीपिका पादुकोणने ऍसिड हल्ल्यातून वाचलेल्या मुलीची वेदना जगासमोर आणली होती. पण त्यातून आपण काही शिकलोय, शहाणे झालोय असं मला तरी नाही वाटत. कारण NCRBच्या आकडेवारीनुसार दरवर्षी फक्त महाराष्ट्रात बरं का 7 ते 12 ऍसिड हल्ल्यांची प्रकरणं नोंदवली जातात. आणि अगदी त्याचप्रमाणे आजही एका इयत्ता 6वीत शिकणाऱ्या 11 वर्षाच्या चिमुकलीवर ऍसिड हल्ला झालाय. एक मुलगी म्हणून हे प्रकरण ऐकून माझ्या तर पायाखालची जमीन सरकली आहे. आणि हे खरंच डिस्टर्बिंग आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात ऍसिड अटॅकची अगदी मन सुन्न करणारी घटना घडली असून वयाने अतिशय लहान अशा इयत्ता 6वीत शिकणाऱ्या 11 वर्षाच्या लहान मुलीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकून आरोपी फरार झाल्याची अक्षरशः थरकाप उडवणारी घटना घडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मुली खरंच सुरक्षित आहेत का असा प्रश्न आता आवर्जून मला सरकारला विचारायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच हादरवणाऱ्या घटनेबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. थोडाही वेळ वाया न घालता लगेचच विषयाला सुरुवात करूयात. घटना काय घडलीये ते जाणून घेऊयात. घटना घडली ती संगमनेर तालुक्यातील वडगाव पान गावात. वडगाव पान शाळेत 6वीला शिकणारी ही 11 वर्षांची अल्पवयीन मुलगी सकाळी रोजप्रमाणे शाळा सुटल्यानंतर घरी जात होती. अचानक एक अज्ञात तरुण तिच्या समोर आला. त्याने त्या पीडित मुलीला वास घेण्यासाठी एक बाटली पुढे सरसावली. त्या क्षणी त्या चिमुकलीने त्या बाटलीचा वास घेण्यास नकार दिला. तेव्हा थोडाही वेळ वाया न घालता त्या विकृत तरुणाने त्या बाटलीचं झाकण उघडलं आणि त्यातलं जळजळतं ऍसिड थेट त्या चिमुकलीच्या चेहऱ्यावर फेकलं आणि तो विकृत तरुण त्या ठिकाणाहून फरार झाला. पुढे जखमी झालेली ती चिमुरडी आरडाओरडा करू लागली. तेव्हा आसपासचे लोक त्या ठिकाणी गोळा झाले. त्यानंतर तिला तातडीने लोणीच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. असं म्हटलं जात आहे तिच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यावर गंभीर जखमा झाल्या अशी माहिती स्वतः पीडित मुलीच्या कुटुंबियांनी दिली आहे. दरम्यान पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. CCTV फुटेजेस तपासले जातात. मात्र आरोपी अद्याप फरारच आहे आणि त्याचा शोध सुरू आहे. तुम्हाला सांगते, यात धक्कादायक बाब म्हणजे फक्त 2 दिवसांपूर्वीच संगमनेर तालुक्यातील रणखाम गावात एका मुलीने लग्नाला नकार दिल्यामुळे तिच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. आणि आज पुन्हा एकदा एका 11 वर्षाच्या लहान मुलीवर या ठिकाणी ऍसिड हल्ला झालाय. आणि यावरूनच कळतंय समाजात अशा विकृत आणि क्रिमिनल माइंडसेट असणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही तर उलटी वाढत चालली आहे. एक लक्षात घ्या, ऍसिड हल्ले क्षणार्धात एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे गुन्हे आहेत. विशेष म्हणजे अशा घटनांमध्ये बहुतांश वेळा आरोपी ओळखीचे असतात. प्रेम प्रकरणातून, सूडबुद्धीतून जेव्हा हे हल्ले होतात तेव्हा माहित असतं की तो व्यक्ती नेमका आहे तरी कोण. पण आजच्या या प्रकरणात आरोपी अज्ञात आहे, ज्यामुळे भीती आणखीनच वाढली आहे. ऍसिड हल्ले, प्रेमाच्या नावाखाली झालेले हल्ले हे सगळं थांबवायचं असेल तर कायदे कडक करणं गरजेचं आहे. पण फक्त कायदे कडक करून काही होणार नाहीये, त्याची अंमलबजावणी देखील झाली पाहिजे. तेव्हा कुठे जाऊन या विकृत बुद्धीच्या लोकांच्या मनात त्याची भीती ठसेल. महाराष्ट्रात मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना आपण अनेकदा ऐकल्यात. पण या अशा प्रकरणात आरोपीला जबर शिक्षा झाली आहे हे आपल्याला आठवतंय का पटकन? नाही ना. जोपर्यंत अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांना भर चौकात फासावर लटकावलं जात नाही तोपर्यंत या समाजामध्ये ती भीती निर्माण होणार नाही. त्यामुळे फक्त कायदे करून काही होणार नाहीये, त्याची अंमलबजावणी देखील झाली पाहिजे. गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे. तुम्ही या प्रकरणाकडे कसं पाहताय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.